हम्म. काल मला वाटतं हे तुम्हाला चॅप्टरची नाव वगैरे सॉरी पेपरची नावं सांगितलीत, बरोबर आहे. स्ट्रक्चर सांगितलं होतं कसं आहे. हे लक्षात ठेवा, आता 50 मार्काचे नाहीत, सगळे 100 मार्काचे पेपर्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, 80 अधिक 20, 80 विद्यापीठ परीक्षा, 20 कॉलेजची परीक्षा, असे मिळून 100 मार्काचे 4 पेपर्स या सेमिस्टरला आणि पुढच्या सेमिस्टरला 4 पेपर्स, आणि इंग्लिशचे मात्र 50 मार्काचे पेपर. हे स्ट्रक्चर आहे तुमच्या BSc 3चं. ठीक आहे, हे बाकीचं मी मला वाटतं सांगितलेलं आहे. मला प्रोजेक्ट वर्क वगैरे आहे. पण डायरेक्टली सिलेबसकडे जाऊ. मी जो पेपर शिकवणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पेपर आहे लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स अँड ऍप्लिकेशन्स, हा जो पेपर आहे तो खर्डेकर सर आणि एखादा चॅप्टर त्यातला घोडके सर असं घेतील. नाही, हा सॉरी, हा जो पेपर आहे तो घोडके सर घेतील, हा एक पेपर पूर्ण. हा जो पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ मायक्रो कंट्रोलर, हा मी घेणार आहे. ठीक आहे, हा जो आहे सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर्स, हा पेपर खर्डेकर सर घेतील पूर्ण. त्यानंतर चौथा पेपर आहे आपण तो हा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन घेणार आहे. ह्याच्यातला मेजर पार्ट खर्डेकर सर घेतील आणि थोडा एखादा चॅप्टर आम्ही 2 जण घेऊ, मी आणि घोडके सर. ठीक आहे, तर शक्यतो पेपर नंबर 11 म्हणजे हा कुठला सेन्सर्स अँड ट्रान्सड्युसर, पेपर नंबर 11 हा पूर्णपणे खर्डेकर सर. आणि ह्याच्या पुढचा जो आहे कम्युनिकेशन चौथा इलेक्टिव्ह ऑप्शनल पेपर, तो मात्र 3 चॅप्टर्स खर्डेकर सर घेतील आणि एक चॅप्टर आम्ही मॅक्झिमम एक चॅप्टर मी आणि घोडके सर. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही डिस्ट्रीब्युशन याचं केलेलं. पुढच्या सेमिस्टरला त्याच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ही पुढची सेमिस्टर आहे, सेमिस्टर नंबर 6. त्याच्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा जो पेपर आहे हा घोडके सर घेतील. त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम म्हणजे हा जो आहे पेपर हा मी घेईन. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन जो आहे हा पूर्णपणे खर्डेकर सर घेतील. आणि चौथा जो ऑप्शनल पेपर आहे मॉडर्न कम्युनिकेशन सिस्टीम, याच्यामध्ये 3 चॅप्टर खर्डेकर सर घेतील आणि एक चॅप्टर मी आणि घोडके सर घेऊ. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं डिस्ट्रीब्युशन राहणार आहे. आणि एक्सपेरिमेंट्स प्रत्येक जण घेईल थोडे थोडे. ठीक आहे, एकूण 32 एक्सपेरिमेंट्स आपल्याला पूर्ण करायचे. आता कॉलेज जर चालू झाली ऑफलाईन तर आपण ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट्स घेणार. तोपर्यंत समजा जर ऑनलाईनच चालू राहिलं पुढे अजून, तर मात्र मग आपण थोडंसं सिम्युलेशनची प्रॅक्टिकल्स त्याच्यामध्ये घेणार आहे. मला वाटतं मागच्या वर्षी तुम्हाला कळालेलं असेल की सिम्युलेशन आपण कसं करतो, सर्किट डायग्राम कशी काढतो मोबाईलवर. मोबाईलला तुम्हाला काही ऍप्स मी डाउनलोड करायला सांगितलेले होते, त्या ऍपवर तुम्हाला शिकवलं होतं कसे डायग्राम्स काढायचे, कसे वेव्हफॉर्म्स बघायचे. ठीक आहे, हे सगळं यावर्षी सुद्धा आपल्याला, समजा ऑनलाईन चालू राहिलं तर यावर्षी सुद्धा आपल्याला थोडंफार करावं लागेल त्याच्यावर ऑनलाईन पद्धती. जर ऑफलाईन चालू झालं तर मग काय विषय संपला. लॅबोरेटरीमध्ये आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं आपण वेव्हफॉर्म्स ऍक्च्युअली बघू शकतो आउटपुटला. ठीक आहे, ऑब्झर्वेशन रिडिंग सगळं आपण घेऊ शकतो. तर आपण दोन्ही पद्धतीने शिकणार आहे. आपल्याला ऑनलाईन पण माहित असलं पाहिजे कसं करायचं प्रॅक्टिकल, आणि ऑफलाईन आहे आपल्याला लॅबोरेटरीमध्ये जाऊन ऍक्च्युअली हाताने सुद्धा प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे. दोन्ही प्रकारे आपण त्याचं हे घेणार. ठीक आहे, त्यानंतर एक प्रोजेक्ट वर्क तुम्हाला कंपल्सरी करायचंय. प्रोजेक्ट वर्क मध्ये काय होतं, आपण जो विषय शिकलेलो इलेक्ट्रॉनिक्स त्या विषयाचं ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला एखादं तयार करायचं. तुम्ही म्हणता प्रोजेक्ट वर्क म्हणजे काय? प्रोजेक्ट वर्क म्हणजे अगदी सिंपल सांगतो तुम्हाला की एखादी अशी गोष्ट की जी मॅन्युअली केली जाते,
आणि त्याला आपल्याला ऑटोमॅटिक करायचंय समजा. तुम्ही म्हणता अशी कुठली गोष्ट आहे? फॉर एक्झाम्पल, आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बाबा पाणी आपण लावतो, बरोबर आहे की मोटर ऑन करतो. मोटर ऑन केली की पाणी भरतं वर ह्याच्यामध्ये टाकीमध्ये, आणि टाकी ओव्हरफ्लो झाली, वरनं पाणी खाली पडायला लागलं, आवाज यायला लागला खाली पाणी पडल्याचा, की लगेच आपण जाऊन मोटर बंद करतो. हे सगळं मॅन्युअल झालं, आपण हाताने करतो. ह्याला मी ऑटोमॅटिक करू शकतो का? करू शकतो. फक्त आपल्याला काही सेन्सर बसवला की टाकी एक ठराविक लेवलला भरली की आपल्याला सिग्नल येईल की बाबा टाकी भरलेली आणि आता मोटार ऑफ करायची. ठीक आहे. सेमी ऑटोमॅटिक पण आहेत. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे ते फक्त आपल्याला अलार्म वाजवेल आणि सांगेल आता मोटर ऑफ करा, आता मोटर ऑन करा, अशा प्रकारचं इंडिकेशन आपल्याला देईल. त्याला सेमी ऑटोमॅटिक म्हणायचं. आणि फुल्ली ऑटोमॅटिकचा अर्थ त्याच्या ते मोटर चालू करेल, त्याच्या ती मोटर बंद करेल, सगळ्या गोष्टी ती मशीन स्वतः करेल. त्याला आपण फुल्ली ऑटोमॅटिक म्हणतो. ठीक आहे. तर काही जण काय सांगतात आपले ते रिक्वायरमेंट्स, किंवा आम्हाला पूर्ण ऑटोमॅटिक नको, आम्हाला सुद्धा मोटर ऑन ऑफ करता आली पाहिजे हाताने. जर अशी रिक्वायरमेंट असेल, फक्त आम्हाला सांगा की टाकी आता भरत आली आणि टाकी आता रिकामी झाली, आता मोटर लावा, असलं फक्त आम्हाला फक्त इंडिकेशन्स द्या. असं जर कोणी रिक्वायरमेंट सांगत असेल तर ते सेमी ऑटोमॅटिक जर म्हणजे अर्ध ऑटोमॅटिक आणि अर्ध मॅन्युअल. ठीक आहे. आणि काही जर म्हटले नाही आम्हाला डोक्याला त्रास नको देऊ, त्याच्या ती मोटर ऑन करेल, त्याच्या ती बघल पाणी किती हौदामध्ये, त्याच्या ती डिसिजन घेईल, त्याच्या ती बंद करेल मोटार, सगळं त्यांनी करायला पाहिजे. त्याला आपण फुल्ली ऑटोमॅटिक म्हणतो. ठीक आहे. तर दोन प्रकारचे मोड्स आपण वापरू शकतो, सेमी ऑटोमॅटिक आणि फुल्ली ऑटोमॅटिक. तर हे अशा प्रकारचं प्रोजेक्ट, हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी, हे एक प्रोजेक्टचा. ठीक आहे. काही जण म्हणतील अजून दुसरं काय प्रोजेक्ट करता येतं का? येत आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल, आता मला एकाने सांगितलं होतं की बाबा रात्रीच्या वेळेस व्हेकलचे ऍक्सिडेंट्स होतात खूप, समोरासमोर येऊन गाड्या धडकतात. कशामुळे होतं मॅक्झिमम ऍक्सिडेंट? तर लाईट्समुळे होतात. ठीक आहे. आपल्याला माहिती लाईट्स मध्ये अप्पर आणि डिपर असतो. एक लांब असा लाईट टाकण्याचा वर एक लाईट येतो आणि खाली एक लाईट जातो असतो, त्याला अप्पर आणि डिपर म्हणतात. तर समोर व्हेकल आलं की त्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर जर प्रकाश पडला तर त्याला पुढचं काहीच दिसत. ठीक आहे. त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? ऍक्च्युली डिपर म्हणजे खाली दाबला पाहिजे लाईट, त्याच्या डोळ्यावर नाही प्रकाश गेला पाहिजे. त्याला डोळ्याला दिसलंच नाही तर तो गाडी चालवणार कसं? ठीक आहे. असं होत. मग ह्या गोष्टी ऑटोमॅटिक करता येतील का आपल्याला? येतात का? समोरनं जर गाडी आली जोरात आणि त्याचा जर लाईट आपल्या डोळ्यावर पडत असेल आणि जर ते लाईट ऑटोमॅटिकली खाली गेला आपल्याला, तर किती चांगलं होईल. म्हणजे त्या ड्रायव्हरनं न करता ऑटोमॅटिकलीच लाईट खाली दाबला गेला, डिपर पडला, तर मग सगळ्याच्या दृष्टीनं चांगले, पुढे ऍक्सिडेंट्स होत नाहीत मग. बरोबर. काही ड्रायव्हर काय करतात, मुद्दामून अप्परच ठेवतात, वरच ठेवतात. ट्रकवाले, एसटी वाले. तुझं वेगळं तिचं वेगळं, तुला काय गरज आहे शिक्षणाची, तिला आहे का गरज? हे माईक्स बंद करा तुमचे, माईक्स म्यूट करा. काही जणांची माईक चालू आहेत. ठीक आहे. ओके. तर रात्रीचे ऍक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त त्याच्यामुळे आहे, लाईट्समुळं, अप्पर आणि डिपर लाईट्समुळे. तर मोठे व्हेकल जे असतात, ट्रक किंवा एसटी, असे मोठे व्हेकल जे आहेत ते काय करतात, खाली वर करतच नाहीत लाईट, अप्पर डिपर करतच नाहीत, कायम अप्पर ठेवतात, वर डोळ्यावर प्रकाश पडेल असंच करतात. आणि त्याच्यामुळे मग गाड्या येऊन धडकतात एकमेकाला समोरासमोर किंवा मागून येऊन. तर हे ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे. त्या दृष्टीने आपल्याला काय करता येतं का प्रोजेक्ट एखादा ऑटोमॅटिक, की पूर्ण व्हेकल आले की ऑटोमॅटिक डिपर चालू, खाली लाईट्स जाते, आणि व्हेकल पास झालं पुढे गेलं की लगेच अप्पर लाईट चालू. अशा प्रकारे आपल्याला काही प्रोजेक्ट करता येतात. हे आलं एक एक्झाम्पल. ठीक आहे. असे वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही निवडू शकता. तुमच्या डोक्यात काही असेल, शेतीमधले काही करायचे बाबा, किंवा शेतीमध्ये हे ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे, इथं आम्हाला जावं लागतं 5-5 किलोमीटर आतमध्ये ऑन ऑफ करायला, मोटर ऑन ऑफ करायला, त्या ठिकाणी आम्हाला डायरेक्ट ऑन ऑफ करता आलं पाहिजे, मोटार इथं घरी बसून करता आली पाहिजे. अशा सगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण तयार करू शकतो. ठीक आहे. तर प्रोजेक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला
एक इलेक्ट्रॉनिक्सची जे काही तुम्ही शिकलेलं आहे BSc ला, त्याचं एक ऍप्लिकेशन तुम्हाला तयार करायचं आणि असं ऍप्लिकेशन शक्यतो तयार करायचं की जे वापरामध्ये नाही. एखादा म्हणून मी टीव्ही तयार केला सर, टीव्ही ऑलरेडी आहेच आहे ना मार्केटमध्ये, टीव्ही बनवलेला आहे, टीव्ही झालेलं आहे, सगळं झालेलं. तेच ऍप्लिकेशन परत बनवण्यात काय अर्थ नाही. हा, त्याच्यामध्ये काय तुम्ही नवीन नाविन्य आणलं असेल टीव्ही मध्ये तर ठीक आहे. ठीक आहे, काही जण इलेक्ट्रिकल व्हेकल्स बनवतात, इलेक्ट्रिक बायसिकल, की ज्याला बॅटरीवर चालणारी सायकल आपली इलेक्ट्रिक बायसिकल, ते इनोव्हेशन झालं, नवीन संशोधन झालं. ठीक आहे, त्याच्यामध्ये बाबा तुम्हाला किती मदत होती बॅटरीची सायकल चालवताना. चढ असेल समजा, चढाच्या वेळेस जर बॅटरीनं आपल्याला मदत केली सायकल चालवायला तर आपलं एनर्जी कमी लागते आपल्याला. आपली जी दमछाक होती चढावर सायकल चालवताना, ती दमछाक आपली कमी होईल. म्हणजे त्याचा यूज झाला आपल्याला, प्रॅक्टिकल यूज. करेक्ट. तर हे एक ऍप्लिकेशन झालं, हे एक प्रोजेक्ट होऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला माहिती घरफोड्या होतात, दुकानामध्ये दुकानफोडी होती, दुकान फोडलं जातं, चोर घुसतात त्याच्यामध्ये दुकानात आणि काही सामान वगैरे पैसे वगैरे सगळे नेतात. तर त्या मालकाला कळवू शकतं का की कोणी चोर घुसायला लागला समजा, त्यानं प्रयत्न केला तर त्या मालकाच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली रिंग वाजली पाहिजे, अलाराम वाजला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारचं काय ऍप्लिकेशन आपल्याला तयार करता येतं. म्हणजे काय होईल, मालक जो आहे, दुकानाचा मालक आहे, तो बिनधास्तपणे घरी येऊन झोपू शकतो. त्याला माहिती जर कुणी दुकान फोडायचा प्रयत्न केला, कुणी आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर माझ्या फोनवर रिंग 100% वाजणार आहे. ठीक आहे, आणि मला उठवलं जाणार आहे. असं जर त्याला खात्री पटली मालकाला, दुकानाच्या मालकाला, तर ते कधी पण भारी ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. अजून तुमच्या डोक्यात जे येतील, जिथं आपल्याला कमतरता वाटते, जिथं मॅन्युअल आहे सगळं, अजून ऑटोमॅटिक काही झालेलं नाही, असं ज्या ठिकाणी वाटतंय त्या ठिकाणी आपण आपलं ऍप्लिकेशन तयार करू शकतो आणि ते एक आपलं प्रोजेक्ट होऊ शकतो. ठीक आहे, तर प्रोजेक्ट आपल्याला कंपल्सरी त्या दृष्टीनं पण तुम्ही इंटरनेटवर खूप प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. तुम्हाला फक्त एरिया सांगावं लागेल, कुठल्या एरियामधलं तुम्हाला प्रोजेक्ट पाहिजे. कुठल्या एरियामध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या कोणत्या एरियामध्ये, कम्युनिकेशन मधलं पाहिजे का, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मधलं पाहिजे का, एम्बेडेड सिस्टीम्स मधलं पाहिजे, कशामधलं तुम्हाला नेमकं प्रोजेक्ट पाहिजे, असं जर त्याला सांगितलं क्लिअर कट, तर आपल्याकडे भरपूर प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत इंटरनेटवर, ते तुम्ही सर्च करू शकता. ठीक आहे, आणि असं एखादं चांगलं होतकरू प्रोजेक्ट जे आहे की ज्याचा उपयोग आहे समाजाला, अशा प्रकारचं जर प्रोजेक्ट तुम्ही बनवलं, दॅट इज व्हेरी गुड फॉर यू. त्याचं तुम्ही प्रॉडक्टही बनवू शकता पुढे मागं. ठीक आहे, ज्याला पाहिजे त्याने एखादा व्यवसाय चालू करू शकतो. स्टार्टअप, सध्या आपल्याला माहिती सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टार्टअप योजना आणलेली. स्टार्टअपचा अर्थ काय की तुम्ही स्वतः एखादं प्रॉडक्ट, लहान का असणार पण प्रॉडक्ट तयार करा आणि ती विक्री करा, विकायला चालू करा, ज्याची गरज आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती चायनावाले किती बघा लहान लहान वस्तू बनवतात, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये एवढ्या याच्यामध्ये बनवतात आणि विकतात आणि पूर्ण मार्केट कॅप्चर करतात. आपल्याला का जमत नाहीये या गोष्टी, कारण आपण डेअरिंगच करत नाही त्यामध्ये. ठीक आहे, तर आपण मेक इन इंडिया म्हणजे आपण जर स्वतः बनवलं, स्वयं मोदी साहेबांनी सांगितलेलंच आहे, आत्मनिर्भरता म्हणजे आपण कुणावर डिपेंडेंट राहायचं नाही, चायनावर, जपानवर, अमेरिकेवर, ह्याच्यावर डिपेंडेंट नाही राहायचं. आपण सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचं. आपण आपल्या पद्धतीनं बनवायचे प्रॉडक्ट, कमी किमतीमध्ये, कमी पैशामध्ये, स्वस्तात, चांगल्या क्वालिटीचे, सगळं आपण बनवू शकतो. आपल्याकडे कॅपॅसिटी आहे तशी. ठीक, आपल्याकडे मॅन पॉवर आहे, आपल्याकडे फंडिंग आहे अवेलेबल, बँका आहेत अवेलेबल, पैसे उभा करू शकतो आपण. कुठंच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर ज्यांना व्यवसायाकडे वळायचंय त्यांच्या दृष्टीनं तर इलेक्ट्रॉनिक्स विषय एक नंबरला. ठीक आहे, बाकीच्या विषयाला आपण इंडस्ट्री टाकायचं म्हणजे मोठं इन्व्हेस्टमेंट लागतं. पण इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर तुम्हाला स्टार्टअप करायचं असेल तर फार कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही स्टार्टअप चालू करू शकता.
अगदी 1 लाख 5 लाख एवढ्या कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण आपला स्टार्टअप चालू करू शकतो. काही त्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याला प्लस फंडिंग गव्हर्नमेंट करतच. त्यामुळे तो एक फायदा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. ठीक आहे. आपण नोकरी करण्यापेक्षा आपण 10 लोकांना नोकरी देतोय आपल्या कंपनीमध्ये, हे कितीतरी प्रेस्टिजियस आहे. ठीक आहे, माझ्या दृष्टीनं तर. मी कुठंतरी नोकरी करण्यापेक्षा मी 10 जणांना नोकरी देतोय, माझ्या हाताखाली 10 जण काम करतायत, हे कधी पण माझ्या दृष्टीनं चांगलं. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढेल. आता जो एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे, किंवा लोकांना कामं नाहीये, रोजगार अवेलेबल नाहीये, तर त्या दृष्टीने सुद्धा स्टार्टअप जे आहेत ते आपल्याला उपयोगी ठरतात. ठीक आहे, आपण जर स्टार्टअप तयार केला, आपण 10 लोकांना जर नोकऱ्या दिल्या, तर आपण 10 कुटुंब उभे करत असतो एका अर्थानं. 10 लोकांना नोकऱ्या म्हणजे 10 कुटुंब आपण एकाच वेळेस उभं करतो. 10 कुटुंबाला आपण मदत करत असतो इनडायरेक्ट. तर त्या दृष्टीनं सुद्धा आपल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांनी विचार केला पाहिजे. ह्या अशा गोष्टी आहेत इलेक्ट्रॉनिक्समध्ये, आपण अशा गोष्टी तयार करू शकतो की ज्या घर बसल्या, कुठं जायची फार मोठी इंडस्ट्री टाकावी लागत नाही. अगदी एक 10 बाय 12ची एखादी रूम असेल, त्यामध्ये सुद्धा आपण एखादा स्टार्टअप सहजपणे चालू करू शकतो. लेडीज पर्टिक्युलरली, ज्यांना बाहेर जायचं नाहीये, बाहेर काही काम करायचं नाही, घरातच काम करायचं, त्या लेडीज आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मधल्या जर असतील, तर त्या घरी बसून 10 बाय 10च्या रूम मध्ये बसून अशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकतील आणि मोठ्या प्रमाणात सेलिंग करू शकतो. आपल्याला माहिती आहे आता मार्केट तर इतकं ओपन झालेलं आहे. आपण एखादी वस्तू आपण बनवली आणि अमेझॉनवर टाकली, तर आपल्याला पूर्ण इंडियातनं नाही, जगातनं सगळीकडनं ऑर्डर यायला चालू करतात. ठीक आहे, आणि लोक सर्च करत असतात की असं काही प्रोडक्ट आहे का. ठीक आहे, आणि त्यांना जर दिसलं की आहे बाबा एक असं प्रोडक्ट आहे आणि ते फार कमी पैशात आहे, तर ते इंटरनेट थ्रू आपल्याला अप्रोच करतात. अमेझॉन थ्रू किंवा ज्या काही अशा साईट्स आहेत, ऑनलाईन पर्चेसिंगच्या साईट्स आहेत, त्यांच्या थ्रू आपल्याला ते अप्रोच करतात. आणि त्या साईट्स आपल्याला सांगतात, तुम्हाला ऑर्डर आहे बरं का 100 प्रॉडक्टची, आम्हाला 100 प्रॉडक्ट पाहिजेत एका 8 दिवसात, असं ते तुम्हाला हे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही तयार करून त्यांना विकू शकता. ठीक आहे, तर मार्केटिंग आता फार सोपं झालेलं आहे. ऑनलाईन पर्चेसिंग मुळे आपल्याला कुठं आपलं प्रॉडक्ट घेऊन सगळ्याला दाखवत बसायची गरज नाही. ज्याला पाहिजे तो इंटरनेटवरनं सर्च करतो प्रॉडक्ट, त्याला जर वाटलं आपलं प्रॉडक्ट चांगलं आहे, कमी किमतीत आहे, आपण त्याचे व्हिडिओज त्याच्यामध्ये टाकतो. बरोबर आहे का? आपण जे प्रॉडक्ट बनवलंय ते प्रॉडक्ट कसं दिसतं, ते कसं ऑपरेट करतो, ते कसं आपल्याला मदत करतं, हे जर आपण व्हिडिओ त्याचा पूर्ण टाकला, तर समोरच्या माणसाला अपील होतं ते. होय, खरंच हे काम करतंय बरं का, चांगलं आहे प्रॉडक्ट आणि फार कमी पैशात, स्वस्तात आहे अवेलेबल. त्याला वॉरंटी दिली तुम्ही 6 महिन्याची, 1 वर्षाची, तर अजून चांगलं. आणि जरी पुढं वॉरंटीच्या पुढे जरी गेला आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला, तर आम्ही तुम्हाला रिपेअरिंग करून देऊ स्वस्तामध्ये, असं जर तुम्ही त्याला प्रॉमिस केलं त्या माणसाला, गिरायकाला, तर तो गिरायक अजून खुश होतो की बाबा ठीक आहे, नुसतं वॉरंटी पिरियड मध्येच नाही तर वॉरंटीच्या नंतर सुद्धा ते चांगली मदत करतात. असं जर त्याला कळालं, तर तो माणूस 10 जणांना सांगत असतो. माउथ पब्लिसिटी पण फार महत्वाची असते. ठीक आहे, माणसं ऑनलाईन विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मित्रावर जास्त विश्वास ठेवतात. आणि मित्रांनी जर सांगितलं बिनधास्त घे प्रोडक्ट, काही काळजी करू नको, 100% ह्याला चांगले, मला तर चांगला अनुभव आलेला आहे यांचा आणि सर्व्हिस पण एकदम भारी देतात, असं जर त्या मित्रांनी 10 मित्राला सांगितलं, तर 10च्या 10 मित्र 100% खरेदी करणार. ठीक आहे, मग आपल्याला ऍडव्हर्टाईज करायची गरजच नाही. कारण आपण जर क्वालिटी दिली आणि त्याला सर्व्हिस दिली चांगल्या प्रकारे, तर आपल्याला आपलं प्रोडक्ट वाजवायची काही गरजच नाही. ऑटोमॅटिकलीच ते स्प्रेड होतं, ऍडव्हर्टाईज होतं आणि जास्तीत जास्त लोक तुम्हाला अप्रोच करतात मग ते प्रॉडक्ट घेण्यासाठी. ठीक आहे, पहिल्यांदाच सुरुवातीलाच थोडासा आपल्याला वेळ लागतो आपलं प्रॉडक्ट एस्टॅब्लिश व्हायला. एस्टॅब्लिश म्हणजे मार्केटमध्ये त्याचं नाव व्हायला थोडासा वेळ लागतो. एकदा एस्टॅब्लिश झालं आणि एकदा त्यांना कळालं गिरायकाला की हे प्रॉडक्ट म्हणजे डोळे दाखवून घ्यायचं आणि काळजीच करायचं नाही, असं एकदा त्यांच्या डोक्यात फिट बसलं की माणसं काहीही करून तुम्हाला अप्रोच करणार.
आणि तुमचंच प्रॉडक्ट घेणार याबद्दल खात्रीच बाळगायची. ठीक आहे. तर आपण फक्त नोकरी करण्यासाठी किंवा कुठेतरी नोकरीला लागावं म्हणून शिकत नाही. तर आपला विषय असा आहे की आपण स्वतःची इंडस्ट्री टाकू शकतो. स्मॉल स्केल, लहान उद्योग टाकू शकतो आपण. घरगुती उद्योग टाकू शकतो. ठीक आहे. आपण आरामात 30-40 हजार रुपये कमवू शकतो. घरी बसून, कुठं न जाता. असे लहान-लहान प्रॉडक्ट तयार करू. ठीक आहे. कुठे जायची गरज नाही. आपण 30-40 हजार आरामात कमवू शकतो घरी बसून. असे लहान-लहान स्टार्टअप्स अवेलेबल आहेत. मी आता यावर्षी त्या दृष्टीने सुद्धा अप्रोच करणार आहे, की असे स्टार्टअपला मदत करणारे ज्या काही एजन्सीज आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा लोकल प्रायव्हेट एजन्सीज आहेत, की ज्या मदत करतात, की कसा स्टार्टअप करायचा, स्टार्टअपसाठी काय काय लागतं, किती खर्च लागतो, भांडवली खर्च किती लागतो, जागा किती लागती, ह्या संदर्भातलं सगळं तुम्हाला मार्गदर्शन ते एजन्सीज करतील. अशा प्रकारचं मी नियोजन यावर्षी करणार आहे. ठीक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना उपयोग पडेल. ज्याला इंटरेस्ट आहे की आपल्याला काहीतरी व्यवसाय चालू करायचा आणि आपल्याला व्यवसायामध्येच पुढे जायचंय. असं ज्यांना काही इंटरेस्ट असेल, त्या मुलांसाठी अशा एजन्सीज जर यांच्याशी मी तुम्हाला गाठ घालून दिली, तर त्या एजन्सीज तुम्हाला मदत करतील, की तुमच्या गावात सुद्धा तुम्ही तो छोटासा उद्योग चालू करू शकता. ठीक आहे. तुम्ही शहरात गेला की काय होतं? कॉस्टिंग वाढतं. कारण जागा मिळायला कॉस्ट जास्त लागते. ठीक आहे. भाड्यानं जरी घ्यायचं म्हटलं तरी 15,000, 25,000 असं भाडं सांगतात लोक. आणि त्यामुळं मग काय होतं की आपलं कॉस्टिंग वाढतं खूप. तेच जर आपण गावामध्ये, खेड्यात जरी असलं तरी जिथं लाईट आहे, आपल्याला लाईट महत्वाची. लाईट जर असेल तुमच्याकडे व्यवस्थित किंवा इन्व्हर्टर असेल, सगळं असेल, तर तुम्ही सहजपणे तुमच्या गावात सुद्धा एखादा उद्योग स्टार्टअप चालू करू शकता. ठीक आहे. ॲग्रो प्रॉडक्ट्स आहेत बरेच आपले. ॲग्रिकल्चरला लागणारे काही प्रॉडक्ट्स आहेत. ते तुम्ही त्याचा स्टार्टअप चालू करा तुमच्या ह्याच्यामध्ये, गावामध्ये. त्या स्टार्टअपला सुद्धा खूप डिमांड आहे. ठीक आहे. आता आता तुम्हाला जर माहितीच आहे की बाबा कांदे, आपल्याला माहिती कांदे आणि टोमॅटोचा प्रॉब्लेम कसा आहे, की टोमॅटो एक्सेस झाले की अक्षरशः ट्रॅक्टरनं शेतकरी ओतून देतो. बरोबर आहे का? आपण जर असा एखादा स्टार्टअप केला की टोमॅटोचे एखादी इंडस्ट्री चालू केली, त्याच्यामध्ये सॉस बनवायचं किंवा ज्या इंडस्ट्रीज सॉस बनवतात त्यांना बेसिक जे मटेरियल लागतं, ठीक आहे, की त्यांना हे लागतं, टोमॅटोचं हे ग्रेव्ही लागते, टोमॅटो ग्रेव्ही लागते त्यांना. तर टोमॅटोची ग्रेव्ही आपण कंटेनरमध्ये तयार करून पार्सल केली ह्या सॉस बनवणाऱ्या इंडस्ट्रीजना, त्यांचं एक काम हलकं होतं. आणि आपल्याकडचा जो टोमॅटो आहे वाया जाणार, त्याचं आपण रूपांतर चांगल्या प्रॉडक्टमध्ये करतो. ठीक आहे. शेतकरी खुश, शेतकऱ्याला पण त्याचे रिटर्न्स मिळतात, पैसे मिळतात, आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळतात, कारण आपण ते मटेरियल कच्चं जे आहे, कच्चा माल, तो सगळा सॉस बनवणाऱ्या इंडस्ट्रीजला आपण सप्लाय करतो. तर आपण सप्लाय चेन मध्ये एखादं काम करायचं. ठीक आहे. अशा प्रकारचे काही उद्योग आपल्याला जर खेड्यामध्ये चालू करता आले, तर ते आपल्या दृष्टीनं खूप चांगले. ठीक आहे. कारण सेंट्रलाइज झालेलं आहे. अलीकडे काय झालं, इंडस्ट्रीज सगळ्या शहरामध्येच झाल्या, शहरच विकसित व्हायला लागले, खेडी तशीच राहायला लागली आपली. आणि त्याच्यामुळं खेड्यातला माणूस खेड्यात राहीना. बरोबर आहे का? खेड्यातला माणूस खेड्यात राहत नाही, तो काय करतो, शहराकडे जायचा प्रयत्न करतो. आणि मग खेडी ओसाड पडायला लागली. परिस्थिती तुम्हाला सगळ्यालाच माहिती, की शेतामध्ये काम करायला माणसं मिळणं, अशी अवस्था झाली. कारण सगळेच लोक आता शेतात, कसं एकतर बेभरवशाचं उत्पन्न, गॅरंटी नाही कशाची, बाबा पाऊस पडेल का नाही याची गॅरंटी नाही, पाण्याची गॅरंटी नाही, विजेची गॅरंटी नाही. खूपच अनसिक्युअर्ड सेक्टर झालेलं आहे ऍग्रिकल्चर. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना असा अनुभव यायला लागल्यामुळं सारखा सातत्यानं त्यांची आता मनोमन अशी इच्छा व्हायला लागली की आपल्या पोरांनी इथं राहूच नाही गावामध्ये, त्यानं सरळ आपलं कुठलं तर शहर पकडावं आणि तिथं नोकरी करावी, अशा दृष्टीनं एक मानसिकताच आपल्याकडे तयार व्हायला लागली.
कारण ह्या फॅसिलिटीज नाही आहेत, बाकी काही नाही. असं नाही की बाबा खेड्यात कुणी राहायला तयार नाही, असं नाही. तिथं तुम्हाला फॅसिलिटीजच मिळत आणि फॅसिलिटी न मिळाल्यामुळं हे पुढचे प्रॉब्लेम सगळे तयार होतात. तर आता गव्हर्नमेंट त्या दृष्टीनं स्टेप्स घ्यायला लागली, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागले खेड्यापाड्यात सुद्धा. आता इंडस्ट्रीज सगळ्या हलवल्या जाणार हळूहळू, डिसेंट्रलाइज होणार. शहराकडनं ग्रामीण भागाकडे इंडस्ट्रीज हळूहळू सरकवल्या जाणार, हे निश्चित आहे. आणि अगोदर त्याचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जाणार. आपल्याला माहिती नितीन गडकरी साहेब आहेत, एक्सपर्ट माणूस रोड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. इंडियामध्ये सगळे रोड्स, मोठे मोठे रोड्स सध्या बनवायला लागलेत ते. ठीक आहे. आणि हळूहळू आता हे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. रुरल इन्फ्रास्ट्रक्चर एकदा चांगलं डेव्हलप झालं की बऱ्यापैकी इंडस्ट्रीज शहराकडनं मायग्रेट होऊन खेड्याकडे यायला चालू होते. ठीक आहे. तर असं आपल्याला भरपूर स्कोप आहे. इंडस्ट्रीच्या दृष्टीनं मी स्कोप सांगितला. तुम्हाला जर अजून कुठच्या वेगळ्या फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्ही स्विच ओव्हर होऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी बीएससी केलं, बीएससी नंतर मला समजा रिसर्च एरियामध्ये जायचं, संशोधनाकडे जायचं, तर मला पोस्ट ग्रॅज्युएट करावं लागेल. पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे एमएससी करावं लागेल किंवा एमटेक करावं लागेल. ठीक आहे. तुम्ही जर आयआयटीला गेला तर आयआयटीची परीक्षा असते, ऑफकोर्स गेट परीक्षा तुम्हाला पास व्हावं लागेल आणि त्या थ्रू तुम्ही एमटेक करू शकता आयआयटी मध्ये. किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशन आपलं साधे सायन्समध्ये करायचं असेल तर तुम्ही कुठल्याही विद्यापीठामध्ये ह्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट करू शकता, एमएससी कम्प्लीट करू शकता. त्यानंतर तुम्ही पीएचडीला चांगल्या ठिकाणी जाऊ शकता, लॉन्च होऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला जर आयआयटी मध्ये पीएचडी करायची असेल तर तुम्ही गेट परीक्षा देऊन किंवा नेटची परीक्षा देऊन, नेट परीक्षा देऊन तुम्ही पीएचडी साठी अपिअर करू शकता. ठीक आहे. चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एनसीएल, त्याच्यानंतर आयआयटी मुंबई, आयआयटी खरगपूर, कानपूर, दिल्ली, मद्रास, असे जे आयआयटीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, तिथं तुम्ही तुमची एमटेक वगैरे किंवा पीएचडी पूर्ण करू शकता. ठीक आहे. तर प्रत्येकाचा इंटरेस्ट कसा आहे त्यानुसार तुम्ही तुमचं आत्ता फील्ड निवडा. तुमच्या डोक्यात आत्ता जरा फायनल करा बीएससी 3 ला की आपल्याला पुढे काय करायचं नेमकं. ठीक आहे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही तुमची वाटचाल करा. तुम्हाला जर वाटत असेल की नको बाबा हे शिक्षण नको, आता मला मॅनेजमेंट पाहिजे, तर एमबीए कडे जावा तुम्ही. एमबीए तुम्हाला चांगलं आहे. बीएससी करून एमबीए कडे जाऊ शकता तुम्ही. एमबीए म्हटलं की मॅनेजमेंट आलं. मॅनेजमेंट म्हटलं की ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीला लायक. बरोबर. कॉमर्स इंडस्ट्री असू द्या, बँकिंग असू द्या, एखादी प्रायव्हेट इंडस्ट्री असू द्या, एखादी इन्स्टिट्यूट असू द्या, कुठेही मॅनेजमेंट सगळीकडेच लागतं. तुम्ही एमबीए डिग्री घेतली, यू विल बी एलिजिबल फॉर मॅनेजमेंट पर्पज. ठीक आहे. काही जणांना वाटतं की बाबा नाही आपल्याला असे वेगळ्या क्षेत्रात पाहिजे, ह्याच्यामध्ये पाहिजे, इंजिनिअरिंग मध्ये मला जायचंय, इंजिनिअरिंग क्षेत्रात जायचं, तर मग तुम्ही एमटेक करा पूर्ण. एमटेक करून तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये घुसू शकता, जाऊ शकता, त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता तुम्ही. ठीक आहे. तर तुमची आता या थर्ड इयरला तुम्हाला तुमची डायरेक्शन मात्र सेट करावी लागेल की आपल्याला कुठं जायचंय, आपल्याला पुढं काय करायचंय नेमकं आपल्याला. आणि तुम्ही एकदा एम सेट केला तुम्ही की मला हे करायचंय, की मग त्या दृष्टीनं काय काय आहे किंवा त्याचा मार्ग कसा आहे हे आपण निश्चितपणे काढू शकतो. ठीक आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला निश्चित मदत करू शकतो. तुम्ही जर आता ठरवलं किंवा नाही मी 100% बीएससी झालं की मी इंडस्ट्रीज काढणार आहे, असं जर तुम्ही मला 100% सांगितलं तर मी तुम्हाला त्या मार्गावर कसं जायचं, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, कुणाची ओळख हे पाहिजे, कुठल्या एजन्सीकडे जायला पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला नंतर त्याबद्दल सांगू शकतो. तुम्ही जर म्हटलं नाही मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट संशोधनाकडे जायचंय, त्या दृष्टीनं तुमचा डायरेक्शन कुठल्या बाजूला पाहिजे, काय काय तुम्हाला पुढे करावं लागेल. ठीक आहे. कुठं कुठं त्याची अवेलेबिलिटी आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतो. पण त्यासाठी तुमचा एम मात्र फिक्स पाहिजे आता थोडासा.
बीएससी लेवलला आपला एम आता फायनल झाला पाहिजे की आपल्याला काय करायचं नेमकं पुढं. तसं जर तुम्ही ठरवलं तर मग सोपं होतं एकदम. आय थिंक हे जनरलच लेक्चर घेतलं होतं आपण. आता आपण थांबू. पुढच्या वेळेस आपण ऍक्च्युली सिलेबस आणि ते चालू करू. ओके, सो विल एंड आवर मीटिंग हिअर. टुमॉरो अगेन we will meet.